हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 साठी हे नियम मित्रांनो तुम्हाला पाळावे लागतील, अन्यथा तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. तर बघा मित्रांनो, तुमचा अभ्यास जरी थोडा कमी झाला असेल तरी कॉन्फिडेंटली मित्रांनो तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. कारण 7 पट मित्रांनो विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट मित्रांनो घेतले जाणार आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 40,551 विद्यार्थ्यांना मित्रांनो संधी भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्या ज्या एकूण टोटल पोस्ट आहेत मित्रांनो ते आहेत 5,793 जागांसाठी मित्रांनो तुमची ही जिल्हा न्यायालय भरती 2024 ची घेतली जात आहे. तर बघा मित्रांनो 5,793 इंटू जेव्हा आपण 7 करतो मित्रांनो, जवळपास मित्रांनो म्हणजे त्याच्या जर 7 पट आपण केलं तर 40,551 एवढे विद्यार्थी टोटल घेतले जाणार आहे. खूप मोठी संख्या आहे मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्त घाबरायची गरज नाहीये, कारण 40,000 विद्यार्थ्यांमध्ये नंबर लागणे एवढे पण मित्रांनो अवघड नाही. 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मित्रांनो तुमची ही परीक्षा होणार आहे. तुम्ही घरून परीक्षेला जाताना काय काय न्यायचे आहे हे महत्त्वाचे आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी काय काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघा. त्या सर्व सूचना मित्रांनो तुम्हाला फॉलो कराव्या लागतील, अन्यथा मित्रांनो तुम्हाला गेटवरून बाहेर यावे लागेल ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देण्यासाठी सेंटरवरती जाल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या प्रवेश पत्राचे 2 भाग आहेत. परीक्षा केंद्राचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे मित्रांनो. तुमचे जे हॉल तिकीट आहे मित्रांनो त्याचे 2 पेजेस आहेत. तर बघा मित्रांनो, फर्स्ट पेज वरती तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन असेल, ते पेज तर मग खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला फोटो वगैरे चिकटवण्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर सेकंड पेज असणार आहे मित्रांनो, त्यावरती मित्रांनो तुमच्या भरती रिलेटेड ज्या किंवा तुमच्या ज्या महत्त्वाच्या सूचना असतील त्या सूचना असतील ते पेजची सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रिंट काढायची आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, ती तुमची प्रिंट ही कलर प्रिंट मध्ये असावी. कोणीही मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढू नका, कारण की या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले मित्रांनो की कलर प्रिंट तुम्हाला आणायची आहे. परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात व त्याच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार मुंबई उच्च न्यायालय अथवा त्यांना प्रतिकृत नियुक्त्या केलेल्या निरीक्षकाला राहतील मित्रांनो. त्यानंतर बघा 3 नंबरची सूचना आहे मित्रांनो, तुम्ही जे काही लिहिता कोणत्याही नोट्स आणि रफ वर्क सह ते रफ शीट मध्ये असले पाहिजे. प्रवेश पत्रावर मोठ्या ठळक अक्षरात अंक किंवा प्रश्न लिहू नका. उमेदवाराने प्रवेश पत्रावर काही लिहिल्यास ते परीक्षेत गैरप्रकार मानले जातील. मित्रांनो, तुमचं जे हॉल तिकीट आहे मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये. फक्त ज्या ठिकाणी फोटो चिकटवायला सांगितलं असेल त्या ठिकाणीच फोटो चिकटवायचा आहे आणि सही करायची आहे मित्रांनो. डिटेल मध्ये त्याविषयी सुद्धा माहिती सांगतोय. तर बघा 4 नंबरची सूचना बघा, उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिकटवलेले. ठीक आहे, फोटो चिकटवायचे या ठिकाणी बघा. सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र, फोटो आयडी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. यापैकी बघा कोणतेही असेल तरी चालेल. पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, स्मार्ट कार प्रकारचे, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक फोटो आणि शिक्का असलेले. तर या डॉक्युमेंट्स पैकी एक कोणतंही जरी तुमच्या जवळ असेल तरी चालेल मित्रांनो. यापैकी तुम्हाला एक सोबत आणायचं आहे, आणावे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र, छायांकित प्रती, मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. तर काही विद्यार्थी असं म्हणतील की माझ्या फोनमध्ये फोटो आहे डॉक्युमेंटचा, तो मी दाखवतो. तर असं मित्रांनो अजिबात चालणार नाही. तुम्हाला गेटवरून मित्रांनो हाकलून दिलं जाईल, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, प्रवेशपत्र, फोटो परिचय, फोटो आयडी सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रास प्रवेश दिला नाही. आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट नोटीस केली असेल की या ठिकाणी आधार कार्डचा उल्लेख नाहीये. त्यामुळे मित्रांनो अजिबात आधार कार्ड सोबत घेऊन जाऊ नका. पॅन कार्ड सोबत घेऊन जावा, नाहीतर वोटिंग कार्ड किंवा तुमच्याकडे जर वाहन चालक परवाना असेल, जे काही असेल या डॉक्युमेंट्स पैकीच घेऊन जावा. या ठिकाणी आधार कार्डचा उल्लेख नाहीये मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरची सूचना आहे, उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावांशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास परीक्षेत बसू दिले जाणार नाही. तसेच ज्या महिला उमेदवार विवाहानंतर पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. हे महिला उमेदवारांसाठी सूचना आहे, ती लक्षामध्ये घ्या. त्यानंतर 6 नंबरची सूचना आहे, परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी
रिपोर्टिंग टाइम तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर गेट क्लोजर टाइम कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला नाही. एकदा का मित्रांनो तुमचा रिपोर्टिंग टाइम संपला त्यानंतर तुम्हाला गेट मधून आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळेचे महत्त्व पाळा आणि टायमिंग मध्ये तिथे पोहोचणे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे उमेदवाराने खाली नमूद केलेल्या वस्तू खेरीज कुठलाही इतर वस्तू बाळगू नये. साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पेन. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून A4 आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंटआउट घेऊन योग्यरित्या भरलेली असावेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट आहे वेद फोटो ओळखपत्र फोटो आयडी व त्याची छायांकित प्रत मित्रांनो हे सूचना लक्षामध्ये घ्या. 8 नंबरची सूचना आहे बायोमेट्रिक डेटा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे जर बोटांवरती कसला थर असेल शाई मेहंदी रंग इत्यादी तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे की नाही याची खात्री करून घ्या. 2 नंबरचा मुद्दा आहे जर बोटांना मूळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे फिंगरप्रिंट घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या. 3 नंबरचा मुद्दा आहे दोन्ही हाताची बोटं सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर बोट पुसा. या मुद्द्यांचे पालन करण्यास अमर्थ ठरल्यास मित्रांनो तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे फिक्सिंग मध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर केला जाईल. उमेदवारांनी खाली ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. तर ड्रेस कोड कसा असला पाहिजे ते बघा. पहिला मुद्दा आहे दैनंदिन वापरातील कपडे जे कोणतेही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे अर्थबाही असलेले कपडे त्यावर कोणतेही मोठी बटणे जसे बँजेस ब्रूचेस इत्यादी नसावे ज्याचा वापर करून साधन ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्लीपर सँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे मित्रांनो हे लक्षामध्ये घ्या. पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांची आणि दिव्यांग उमेदवारांनी फिक्सिंग साठी रिपोर्टच्या वेळेपूर्वी अगोदरच केंद्रावरती उपस्थित व्हायचं आहे मित्रांनो हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर 10 नंबरची सूचना काय आहे ती बघा मित्रांनो. बरोबर आणि चुकीच्या उत्तरातील सारखेपणाचं आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान आढळून आले की प्रतिसादाचे उत्तरांचे आदान प्रदान झाले आहे किंवा मिळवलेले गुण हे यथार्थ म्हणजे सारखे आहेत स्वीकारण्यागत नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठेवला जाईल मित्रांनो. म्हणजे मित्रांनो तुमचा आणि तुमच्या शेजारच्या किंवा आजूबाजूच्या विद्यार्थ्याची मार्क सेम असतील सर्व उत्तरे सेम असतील तर मित्रांनो तुमची उमेदवारीवरती किंवा तुमचा निकाल हा पेंडिंगला ठेवला जाईल. त्यानंतर 11 नंबर सूचना आहे परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाल किंवा वागणूक करताना आढळून आल्यास त्याच वेळी उमेदवाराची पूर्ण झडती घेतली जाईल. तसेच बायोमेट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जातील मित्रांनो हे लक्षामध्ये घ्या. 12 नंबरची सूचना आहे उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करणे कॉपी डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवाराविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. 13 नंबरची सूचना आहे परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्मार्ट वॉच आणि इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तू बाळगण्यास परवानगी नाही. अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू उमेदवारांकडे सापडल्यास त्या उमेदवारास परीक्षेत बसवू दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. परीक्षेचे अधिकारी व्यक्तिगत वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार नसतील तसेच त्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणतीही सुविधा केलेली नसेल. 14 नंबरची सूचना आहे परीक्षेच्या वेळी पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी पर्यवेक्षकाच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करावी आणि पर्यवेक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरून उठू नये. उमेदवारांना एका वेळी एक अशा रीतीने जाऊ दिले जाईल म्हणजे तुम्हाला लाईन बाय लाईन सोडलं जाईल मित्रांनो. तुम्हाला अजिबात गडबड करायची नाहीये एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर. 15 नंबरची सूचना बघा मित्रांनो सदर प्रवेशपत्रे तात्पुरते असून ते पदभरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करण्याच्या अधीन राहून देण्यात आलेले आहे. उमेदवाराने व्यक्तिगत तपशील जसे की वय शैक्षणिक गुणवत्ता इत्यादीची मूळ प्रमाणपत्राची पडताळणी न करता उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे
त्यास परीक्षेस प्रविष्ट बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर प्रवेशपत्र म्हणजे नियुक्तीची हमी नाही मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या. 16 नंबरचा सूचना आहे, परीक्षेचा दिनांक, सत्र, केंद्र, परीक्षा स्थान याबाबत कोणत्याही बदलाची विनंतीची दखल घेतली जाणार नाही मित्रांनो. 17 नंबरची सूचना आहे, उमेदवाराच्या निवडी संदर्भात भरती संबंधात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. 18 नंबरची सूचना आहे, उमेदवाराने परीक्षेसंदर्भात नियमित अपडेट्स अधिकृत संकेतस्थळावर पाहावेत. तसेच त्याच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेले मेल SMS देखील पाहावेत. तर मित्रांनो, ह्याच काही सूचना होत्या ज्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी 2024 साठी महत्त्वाच्या सूचना होत्या. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.